ही बिर्याणी आहे, त्याचबरोबर त्या बिर्याणी सोबत लागणारा जो रायता आहे आणि तिकडे पलीकडे जी कंटकी तयार करण्यात आली आहे. आणि जे कोणी एखादा येणारा व्हेजिटेरियन असेल गेस्ट, तर त्याच्यासाठी व्हेज देखील या ठिकाणी बनवलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ही जी काही बिर्याणी पार्टी आहे ही इम्तियाज जलील यांच्या मन्नत या निवासस्थानी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी जे काही जे काही प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित केलं होतं ते जरी आले नसले तरी ते स्वतः या बिर्याणीवर ताव मारत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे. सर, तुम्ही स्वतः बिर्याणी तयार केली, कसा आहे? मी स्वतः ताव मारत नाही आहे, मी सुशीललाही ऑफर केलेले आहे. आणि तुझ्या कॅमेरामॅनलाही. नाही, मला असं वाटत नाही आहे की मी माझ्या आयुष्यात 3-4 वेळापेक्षा जास्त कधी किचनमध्ये गेलं नाही आहे. पण आज जे मी बिर्याणी तयार केली, इतका चांगला रिझल्ट झालेला आहे की मला आता चिंता वाटू लागली की माझी फॅमिली हे नको म्हणायला पाहिजे की आजचे खाणं तुम्ही तयार करा, आजचं जेवण तुम्ही तयार करा करके. म्हणजे हे एक टेन्शनच झालेलं आहे मला की हे बिर्याणी इतकी चांगली तयार केलेली आहे म्हणून. काय आहे की मी आज माझ्या मावशीला सांगितलं होतं की ही बिर्याणी जी तयार होत आहे त्याच्यामध्ये मी माझाही हातभार लावणार आहे, कारण माझा रोष मला व्यक्त करायचं होतं. मी काही यांचं भक्त नाही आहे की त्यांनी उठा म्हणजे तर लोक उठतील, बसा म्हणजे तर बसतील करके. मी त्यांना प्रश्न विचारणार आहे, कशाला म्हणतो मला बसायला, कशाला म्हणतो मला उठायला, कशाला म्हणतो तुम्ही हे दुकान बंद ठेवायचं, काय आहे कारण काय आहे? तुम्ही काय आमच्यावर दादागिरी करत आहे का, हुकुमशाही करत आहे का, याचा विरोध कशाला घेणार आहे? काय आहे की भाजपचे नेते आहे, म्हणजे ते नेते नाही आहे, ते भक्त आहे. म्हणजे आज भक्तीचं प्रमाण असं गेलेलं आहे की तुम्ही त्यांना सूरज दाखवून हे म्हणणार की बाबा आपल्या नेत्यांनी सांगितलेलं हे सूरज नाही चांद आहे करके, तर सगळे म्हणतील हो चांद आहे ते करके. तर अशा प्रकारची भक्ती करणाऱ्या लोकांना मला काही